एकनाथ शिंदेंनी मनसेला सोबत घेताच भाजपानं उद्धव सेनेला दिला प्रस्ताव. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपा आणि शिंदे सेनेने महायुती म्हणून एकत्रित निवडणूक लढवली असली तरी या ठिकाणी निकालानंतर सत्ता संघर्ष दिसून येत आहे. कल्याण डोंबिवलीत महापौर पदाची सूत्रे हाती घेण्यासाठी शिंदे सेनेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यात शिंदेच्या खेळीने उद्धव ठाकरेंसह भाजपालाही धक्का बसला आहे. कल्याण डोंबिवलीत मनसेची शिंदे सेनेला साथ मिळाली आहे. या ठिकाणी शिंदे सेनेचे 53 आणि मनसेचे 5 असं मिळून एकूण संख्याबळ 58 झाले आहे. तर दुसरीकडे भाजपाकडे 50 जागा आहेत. या ठिकाणी बहुमताचा आकडा 62 असून शिंदे सेनेने सत्ता समीकरणात मनसेला सोबत घेतल्याने भाजपाला धक्का बसला आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली स्थिर सत्तेसाठी शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. मात्र महायुतीत भाजपा 50 आणि शिंदे सेना 53 जागांवर विजयी झाले असताना महायुतीकडे भक्कम बहुमत होते. तरी शिंदे सेनेने मनसेला जवळ केल्याने कल्याण डोंबिवलीत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती शिंदे सेनेने खेळल्याचे समोर आले. त्यातूनच आता पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू झाल्या आहेत. शिंदेचा डाव उलटावून लावण्यासाठी भाजपाने उद्धव ठाकरेंना प्रस्ताव दिल्याचे पुढे आले. कल्याण डोंबिवलीत उद्धव सेनेचे 11 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र यापैकी 4 नगरसेवक निकालापासून नॉट रिचेबल आहेत. तर उरलेल्या 7 नगरसेवकांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.